हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मागच्या वेळेस सांगितलं पद्धतीने यावेळेचा जो आपलं न्यू युनिट्स आपण स्टार्ट करणार आहोत त्याचं नाव आहे लर्निंग वर्ड फर्स्ट. आता याच्यात मायक्रोसॉफ्ट वर्ड विषयी आपल्याला एक्झॅक्ट माहिती करून घ्यायची आहे. सो जे तुम्ही बऱ्याचशा लोकांनी MSc IT केलेले ते MSc IT मध्ये सुद्धा तुम्ही हे शिकलेलं आहात आणि आताही आपल्याला तेच शिकायचं आहे. सो याची स्टार्टिंगच आपली आहे की वर्ड प्रोसेसर. आता वर्ड प्रोसेसर जो आहे किंवा वर्ड डॉक्युमेंट जो आहे ते आपण खूप ठिकाणी यूज करतो. म्हणजे एखाद्या डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी, रायटिंगसाठी. आता ऑफिस वर्ड हे प्रत्येक ठिकाणी यूज होतो. मग तुमचं जनरल ऑफिस असू देत, अदरवाईज तुमचं एज्युकेशनल सिस्टम असू देत, अदरवाईज एखादं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इंडस्ट्री असू देत. सगळ्या वर्ड डॉक्युमेंट्स किंवा वर्ड प्रोसेसर हा प्रत्येक ठिकाणी यूज होतो. वर्ड मधला जो फर्स्ट वन आहे मायक्रोसॉफ्ट मधला तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड, जो की आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. तर आपण आज ते शिकणार आहोत. सो मी स्क्रीन शेअर करतो तुमच्या समोर. ओके, सो तुम्हाला आता ही स्क्रीन दिसते माझी. आता याच्यामध्ये त्यांनी वर्ड ओपन कसं करायचं इथून स्टार्ट केलेलं आहे. सो जे आपल्या बुकमध्ये जे आहे ते जुनं विंडोज म्हणजे आय थिंक विंडोज 3 पासूनच स्टार्ट आहे. आता आपण जे शिकणार आहोत हे विंडोज 10 मधला पार्ट आहे. सो थोडंसं डिफरंट पडेल, पण मी जी प्रोसेस दाखवते हीच प्रोसेस तुम्हाला एक्झाम्सला असेल. त्याच्यामुळे आपण याच्यातच शिकूयात. आपण त्याचे आता यूज करणार व्हर्जन आहे ते विंडोज 10 व्हर्जन यूज करणार आहोत. प्लस याच्यामधला जो मायक्रोसॉफ्ट ऑफिस आपण यूज करणार आहोत तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस 13 यूज करणार आहोत. सो त्या पद्धतीने आपण जाऊयात. आता शॉर्टकट्स तर बऱ्याच जणांना माहिती आहेत मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करण्याचे, पण आज आपण पाहणार आहोत त्याचा लॉंग कट. सो इथे पूर्वी इथे विंडोजचं साईन यायचं, तिथे गेल्याच्या नंतर ओपन केल्याच्या नंतर पूर्वीच्या व्हर्जनला ऑल प्रोग्राम्स म्हणून यायचं. इथे आपल्याला येतं ऑल ऍप्स म्हणून. ओके, त्याच्यावरती ऑल ऍप्स वरती क्लिक केलं आपण. ऑल ऍप्स वरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथे पूर्वी कसं होतं इथे ऍक्सेसरीज म्हणून यायचं. असं बरेच साऱ्या गोष्टी असायच्या, मग त्याच्यातून तुम्हाला शोधावं लागायचं. इथे आता आपण बघूयात इथे त्यांनी अल्फाबेटिकल दिलेले ए वरून स्टार्ट होणारे जे काही ऍप्स आहेत ते इथे दिसतील, सी वरून इथे दिसतील. आपला जो आहे तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या अल्फाबेटमध्ये सर्च करावं लागणार आहे, एम मध्ये गेल्याच्या नंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस 13 दिसलं. आता इथे ओपन केल्याच्या नंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस 13 मध्ये आपल्याला काय पाहिजे, आपण काय शिकणार आहोत आज, तो वर्ड. सो वर्ड 2013. ओके, आता हे ओपन केल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं आपल्याला असतं की तुम्हाला कोणतं. आता इथे काही रेडीमेड टेम्पलेट दिलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये हे बघा इथे. सो तुम्हाला काही प्रोजेक्ट्स वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही ह्याच्यातले रेडीमेड टेम्पलेट्स यूज करू शकताय. अदरवाईज तुम्हाला जो रेग्युलर जो हे आहे तो आपला ब्लँक डॉक्युमेंट. सो ब्लँक डॉक्युमेंट्स आपण ओपन करूया. ब्लँक डॉक्युमेंट ओपन केल्याच्या नंतर आपली स्क्रीन ही अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. आता ही जी आपली स्क्रीन आहे याच्यामध्ये आपल्याला सपोज आता यांनी दिल्याप्रमाणे आता आपण जाऊयात यांच्या सिस्टमनुसार. जे की आपल्या बुकमध्ये दिलेली सिस्टम आहे त्यानुसार जाऊयात. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे नेव्हिगेशन पेन. आता याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये थोडासा चेंजेस झालेले आहेत. त्याच्यात चेंजेस मीन्स, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हा हा जो पार्ट होता तुमचा, हा पूर्वी याच्यामध्ये आपण याच्यात मधला सगळ्यात पहिला पार्ट जो आपल्या बुक मध्ये दिलेला आहे तो आहे नेव्हिगेशन पेन. सो नेव्हिगेशन पेन म्हणजे काय आहे ते पहिलं बघूयात. मायक्रोसॉफ्ट वर्ड हॅज अ मिलियन फीचर्स. याच्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये खूप सारे फीचर्स आहेत. अँड इवन आफ्टर युझिंग इट फॉर अ व्हाईल यू आर ऑलवेज फाइंडिंग समथिंग न्यू. The navigation pane is great feature that lets you easily skip between sections, but even more useful in the ability to use the recognize your documents. आता याच्यामध्ये तुमचं एखादं रेडी डॉक्युमेंट्स आहे आणि ते जर तुम्हाला इथे सर्च करायचं असेल तर तुम्ही ते सर्च करू शकताय.
आता इथे ऑलरेडी माझ्या पीसी मध्ये फॉर्मॅट केल्यामुळे याच्यामध्ये माझ्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्याच्यामुळे मला इथे ते मिळणार नाहीये काहीच रिझल्ट टाकला तर इथून तुम्ही सर्च करून काय म्हटलं बघा, क्रिएट इंटरॅक्टिव्ह आउटलाईन फॉर युअर डॉक्युमेंट्स. इट्स अ ग्रेट वे टू कीप ट्रॅक टू वेअर यू आर क्विकली मूव्ह युअर कंटेंट अराउंड. म्हणजे एखाद्या दुसऱ्या फाईल्स वरून जर तुम्हाला कंटेंट घ्यायचे तर इथे तुम्ही ते सर्च करून ती फाईल ओपन करू शकताय. देन सिम्पली हेड ऑफ द व्ह्यू अँड देन क्लिक ऑफ द नेव्हिगेशन पेन. म्हणजे काय केलं, सुरुवातीला आपण काय केलं होतं, या व्ह्यू वरती क्लिक केलं. व्ह्यू वरती क्लिक केल्याच्या नंतर नेव्हिगेशन पेन ओपन कसं करायचं बघा. नेव्हिगेशन पेन तुम्हाला एक्झाम्सला या अशा पद्धतीचेच येईल की तुम्हाला जस्ट प्रोसेस लिहायचे असेल, हाऊ टू ओपन वर्ड अँड नेव्हिगेशन पेज. जर असं तुम्हाला आलं तर तुम्हाला काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल क्लिक ऑन विंडोज बटन, देन क्लिक ऑन ऑल ॲप्स, देन मायक्रोसॉफ्ट ऑफिस 13, then Microsoft Word 13, and then click on view and then navigation. So तुम्हाला ही प्रोसेस फक्त त्याची लिहावी लागेल. So navigation मध्ये then simply head of the view, click the navigation pen option to enable the panel of the left hand side. Okay, then search document. You can right click on any heading in your documents. आता इथे नाहीच आहे हेडिंग, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाहीये. सो अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही ओपन करू शकता. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बघा काय म्हटले ते, हेडिंग लेवल्स, इन्सर्ट न्यू हेडिंग or even delete entire section, and of course you can simply click on one of the items, navigate to it easily. आता इथे तुम्ही एखादा पेज ओपन करून त्याच्यात फाइंड अँड रिप्लेस म्हणजे इथली एखादी प्लेस तिथे टाकू शकता. इथे सगळ्या पद्धतीचे तुम्हाला फाइंड, ऍडव्हान्स फाइंड आहे, रिप्लेस आहे, गो टू आहे. सो इथून तुम्ही तुमच्या पेज वरती जाऊ शकताय. देन एक मिनिट, सो ह्याच्यात आपल्याला नाही म्हणून दिसत नाही, ते तिथून चाललं असतं ते जाऊ. देन नेक्स्ट येतं तुमचं वर्किंग विथ टेक्स्ट. आता याच्यामध्ये ऍड टेक्स्ट युजिंग द इन्सर्शन पॉइंट टू ऍड टेक्स्ट. आता इन्सर्शन पॉइंट म्हणजे कोणता, तर हा जो दिसतोय तुमचा ब्लिंक होता इथे, त्यालाच आपण कर्सर म्हणून सुद्धा म्हणतो किंवा त्याला इन्सर्शन पॉइंट म्हणून म्हणतात. सो वर्किंग विथ टेक्स्ट, टेक्स्ट सोबत जर तुम्हाला काम करायचं तर सगळ्यात पहिले येते युजिंग इन्सर्शन पॉइंट टू ऍड टेक्स्ट. हा इन्सर्शन पॉइंट आहे, हा ब्लिंक करतोय, याच्या जागेवरती आपण आपले टेक्स्ट ऍड करू शकतो. ओके, देन इन्सर्शन पॉइंट ब्लिंकिंग व्हर्टिकल लाईन. म्हणजे काय की हे तुम्हाला दिसते ब्लिंकिंग व्हर्टिकल लाईन इन युअर डॉक्युमेंट्स. इट इंडिकेट्स वेअर यू कॅन एंटर टेक्स्ट ऑन द पेज. इट इंडिकेट्स वेअर म्हणजे हा काय दाखवतोय की तुम्हाला कुठे तुमचा टेक्स्ट इन्सर्ट करायचा आहे. ओके, आता मी जर सपोज आता याच्यामध्ये असं म्हटलं, हे नंतर दाखवेन तुम्हाला, मिडल अलाइनमेंट दिले. आता हा जो आहे कर्सर हा कुठे ब्लिंक करतोय, मिडलला. म्हणजे तुमचे टेक्स्ट जे आहे ते कोणत्या ठिकाणी पुट होणार आहे, तर मिडल, जिथे तो ब्लिंक करतोय त्या ठिकाणी. सो तो दाखवतो की तुमचे वर्ड किंवा तुमचे लेटर्स कुठे ब्लिंक होणार आहेत एक्झॅक्ट. देन येतं तुमचं टेक्स्ट ऑन द पेज, यू कॅन यूज इट. देन ब्लँक डॉक्युमेंट्स. ब्लँक डॉक्युमेंट्स म्हणजे काय, आता जे तुमचं आहे ऑलरेडी हे ब्लँक डॉक्युमेंट्स आहे, की मी तुम्हाला मगाशी ब्लँक पेज ब्लँक डॉक्युमेंट. व्हेन अ न्यू ब्लँक डॉक्युमेंट्स ओपन्स, द इन्सर्शन पॉइंट इज लोकेटेड इन द टॉप लेफ्ट कॉर्नर ऑफ द पेज. ज्या वेळेला तुम्ही ब्लँक पेज ओपन करताय तेव्हा इन्सर्शन पॉइंट कुठे असतो तुमचा, लेफ्ट साइडला, टॉपला, लेफ्ट साइडला. सो insertion point located in the top left corner of the page. If you wish you can begin typing from this location. So तुम्ही तिथून त्याला टाइप करू शकता. then adding spaces.
स्पेस ऍड करायचं असेल याच्यामध्ये दोन आता सपोज इथे मी लिहिलं, एक मिनिट, सो इथे मी टाईप केलं दीप, आता याच्या किंवा दीपक म्हटलं, याच्यानंतर मला आता स्पेस ऍड करायचं. स्पेस ऍड कसं करणार मी, तर आपल्याकडे कीबोर्ड असतो, कीबोर्डला एक स्पेसचं एक मोठी की असते सगळ्यात, की जी स्पेसची असते, त्याच्यावर लिहिलेलं असतं स्पेस. सो ती त्याच्यावरती मी क्लिक केल्याच्यानंतर माझं काय होणार आहे, स्पेस ऍड होणार आहे. प्रेस द स्पेस बार, त्यालाच आपण काय म्हणतो, स्पेस बार. अँड स्पेसेस आफ्टर वर्ड ऑर इन बिटवीन टेक्स्ट, एखाद्या वर्ड नंतर किंवा टेक्स्टच्या मध्ये तुम्ही स्पेस ऍड करू शकता. आता मी पुढे माझं सरनेम टाकलं, सो माझ्या सरनेम आणि माझ्या फर्स्ट नेमच्या मध्ये जो स्पेस ऍड केला तो कशाने केला, तर स्पेस बारने केला. देन नेक्स्ट वन येतं टू सिलेक्ट टेक्स्ट. बिफोर अप्लाइंग फॉर्मॅटिंग टू टेक्स्ट यू विल फर्स्ट नीड टू सिलेक्ट इट. आता याला एखादा फॉर्मॅट करायचं असेल, म्हणजे सपोज मला या साबले किंवा दीपकला बोल्ड करायचं, तर ते बोल्ड करण्याच्या आधी मला काय करावं लागणार आहे, की त्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. कारण विदाउट सिलेक्ट न करता मी त्याला काही करू शकत नाही, किंवा मला त्याला हायलाईट करायचं तर पहिलं मला काय करावं लागणार आहे, की त्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. सो त्याच्या सिलेक्ट करण्यासाठी काय, प्लेस द इन्सर्शन पॉइंट नेक्स्ट टू द टेक्स्ट. टेक्स्टच्या पुढे जो इन्सर्शन पॉइंट आहे त्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं. नेक्स्ट टू द टेक्स्ट यू विश टू सिलेक्ट, म्हणजे जर आता मला सपोज दीपक सिलेक्ट करायचं, दीपकचा जो टेक्स्ट आहे त्याच्या पुढे किंवा जो वर्ड आहे त्याच्या पुढे मी नेऊन इन्सर्शन पॉइंट जो आहे तो एंटर केला. त्याच्यानंतर क्लिक टू द माऊसला क्लिक केलं, अँड व्हाईल होल्डिंग इट डाऊन ड्रॅग युअर माऊस ओव्हर द टेक्स्ट सिलेक्ट इट. मी त्याला क्लिक केला आणि तोपर्यंत त्याचा क्लिक पकडून ठेवला जोपर्यंत माझा तो जो वर्ड आहे ज्याला मला फॉर्मॅट करायचं आहे किंवा फॉर्मॅटिंग करायचं आहे तो जोपर्यंत सिलेक्ट होत नाही तोपर्यंत पकडून ठेवला. ज्यावेळेला माझा तो वर्ड सिलेक्ट झाला मी सिलेक्शन क्लिक सोडून दिला. देन रिलीज द माउस बटन. यू हॅव सिलेक्टेड द टेक्स्ट. अ हायलाइटेड बॉक्स विल बी अपीअर ओव्हर द सिलेक्टेड टेक्स्ट. त्याच्यानंतर मग आता मी जे सिलेक्ट केलेलं आहे त्याला एक हायलाइटेड बॉक्स तयार झालाय बघा, ग्रे कलरचा बॉक्स दिसतोय. सो ते म्हटलंय देन, आणि त्याच्यानंतर मग मी त्याला काय करू शकतो, सो ह्या टूलबार मधून वरच्या मी त्याला फॉर्मॅटिंग करू शकतो. मला बोल्ड करायचं बोल्ड करू शकतो, इटॅलिक करायचं इटॅलिक करू शकतो, अंडरलाईन करायचं अंडरलाईन करू शकतो, टेक्स्ट कलर चेंज करायचे टेक्स्ट कलर हायलाइट करायचं हायलाइट करू शकतो. सो इथून मला मग खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होतात. देन other shortcuts include double clicking a word. When you select text images in Word, a hover toolbar with command shortcut appears. If the toolbar does not appear at first, try moving the mouse after the selection. Other shortcuts include double clicking a word to select it and triple clicking a select a sentence or paragraph. You can also select all of the text in the documents by pressing Ctrl A. आता बघा इथे सिंगल क्लिक केलं मी काय झालं, माझं एक डबल क्लिक केलं माझं काय झालं की वर्ड सिलेक्ट झाला. ट्रिपल क्लिक केलं काय झालं की माझं पूर्ण सेंटेन्स सिलेक्ट झालं. सो हे त्याचे शॉर्टकट्स आहेत. जर मला एकच वर्ड जर सिलेक्ट करायचं आहे तर मी डबल क्लिक केलं. जर मला पूर्ण सेंटेन्स सिलेक्ट करायचं आहे तर मी ट्रिपल क्लिक केलं. सो ट्रिपल क्लिकनं काय झालं की माझं पूर्ण सेंटेन्स. आता सपोज तुमची वर्ड फाईल फार मोठी आहे, पूर्ण पेज आहे, तुम्हाला पूर्ण पेज सिलेक्ट करायचं आहे, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही शॉर्टकट यूज करू शकता. मग त्यासाठी शॉर्टकट्स काय आहे, तर आपल्या कीबोर्डवरचं कंट्रोल बटन जे आहे, कंट्रोल जे तुमच्या कीबोर्डवरती CTRL म्हणून लिहिलेलं आहे, प्लस कंट्रोल प्लस ए. कंट्रोल प्लस ए जर तुम्ही हे केलात, सिलेक्ट प्रेस केलात तर काय होणार आहे की तुमचं होल डॉक्युमेंट सिलेक्ट होणार आहे. सो हे त्यांचे शॉर्टकट्स आहेत. आता टेक्स्ट डिलीट करण्यासाठी काय करायचं, देर आर सेव्हरल वेज टू डिलीट ऑर रिमूव्ह टेक्स्ट. आता याच्यामध्ये टेक्स्ट सिलेक्ट करणं, रिमूव्ह करणं किंवा डिलीट करणं त्याचे काही
दिलेले आहेत प्रोसिजर. फर्स्ट आहे टू डिलीट टेक्स्ट टू द लेफ्ट ऑफ द इन्सर्शन पॉइंट, प्रेस द बॅकस्पेस की ऑन युअर कीबोर्ड. काय करायचं, इन्सर्शन पॉइंट जो आहे तो कुठे ठेवायचा आहे, टेक्स्ट इन्सर्शन पॉइंटच्या टेक्स्ट कुठे ठेवायचे, इन्सर्शन पॉइंटच्या लेफ्ट साईडला. म्हणजे टेक्स्ट तुमचा येणार राईट, सॉरी इन्सर्शन पॉइंट येणार राईट साईडला, टेक्स्ट येणार लेफ्ट साईडला. आणि देन क्लिक बॅक स्पेस बटन. सो बॅकस्पेस कलर तुम्ही बटन यूज केलं तर तुमचं काय होणार आहे की ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहे किंवा टेक्स्ट किंवा वर्ड तुमचं रिमूव्ह होणार आहे. टू डिलीट टेक्स्ट टू द राईट ऑफ द इन्सर्शन पॉइंट, प्रेस द डिलीट. आता सपोज मी इथे पुन्हा दीपक लिहिलं, दीप लिहिलं. आता मला हे बॅकस्पेसने नाही तर मला वेगळ्या पद्धतीने डिलीट करायचं. तर त्यासाठी काय केलं की जो मी वर्ड आहे त्या वर्डच्या राईट साईडला कर्सर, पहिलं काय केलेलं, कर्सर लेफ्ट साईडला राईट साईडला ठेवलेलं आणि वर्ड जे आहेत ते काय केलं होतं, लेफ्ट साईडला ठेवलं होतं. आता मी काय केलं, कर्सर लेफ्ट साईडला ठेवला आणि जो वर्ड आहे किंवा टेक्स्ट आहे ते काय केलं, राईट साईडला ठेवलं. मग आता डिलीट करताना आता बॅकस्पेस दिलं तर ते डिलीट नाही होणार. मग आता काय करावं लागेल, तर आता जर डिलीट करायचं तर तुम्हाला डिलीट बटन प्रेस करावं लागेल. सो डिलीट बटन तुम्ही प्रेस करून डिलीट करू शकता. हे दोन ऑप्शन झाले. देन सिलेक्ट द टेक्स्ट दॅट यू विश टू रिमूव्ह, देन प्रेस द डिलीट की. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन असं आहे, डीप. मी टाईप केलं, सो त्याला मी सिलेक्ट केलं, सिलेक्ट झालं आणि आता मी त्याला डिलीट म्हटलं तरी डिलीट होतो. म्हणजे काय, हे तीन ऑप्शन्स आहेत. एक तर तुमच्या टेक्स्टला लेफ्ट साईडला ठेवा, कर्सर राईट साईडला ठेवा आणि बॅकस्पेस बटन दाबा म्हणजे तुमचं टेक्स्ट डिलीट होईल. देन सेकंड स्टेप काय आहे, तर कर्सरला लेफ्ट साईडला ठेवा, टेक्स्टला तुमच्या राईट साईडला ठेवा आणि डिलीट बटन प्रेस करा, तुमचे एक एक टेक्स्ट डिलीट होईल. अदरवाईज थर्ड काय की जेवढा तुम्हाला वर्ड किंवा एखादा सेंटेन्स डिलीट करायचं आहे तेवढा सिलेक्ट करा आणि डायरेक्टली डिलीटचं बटन प्रेस करा. तुमचं जे काय सेंटेन्स किंवा वर्ड असेल तो डायरेक्ट डिलीट होईल. त्याच्यानंतर आणखी चौथी एक ऑप्शन असं आहे, डीप मी टाईप केलंय. आता मला हे डिलीट करायचं आहे आणि याच्या जागी नवीन काहीतरी टाईप करायचं आहे. सो मला डिलीट करायची गरज सुद्धा नाहीये. हे मी सिलेक्ट केलं डीप आणि इथे डायरेक्ट मी टाईप करायला सुरुवात केलं. सो मी ज्यावेळेला डायरेक्ट टाईप करायला सुरुवात केलं ते डीप जे होतं मी लिहिलेलं ते ऑटोमॅटिकली डिलीट झालं आणि तिथे माझं न्यू टेक्स्ट टाईप झालं. सो ही सुद्धा एक प्रोसिजर आहे की विदाउट डिलीटिंग एनी टेक्स्ट, फक्त तुम्ही काय करणार की ते सिलेक्ट करून तुम्हाला जे टाईप करायचं ते तिथे सुरू केलं तर ते ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातं. देन नेक्स्ट येतं कॉपिंग अँड मुव्हिंग टेक्स्ट. सो याच्यामध्ये वर्ड अलाउज यू टू कॉपी टेक्स्ट दॅट इज ऑलरेडी इन युअर डॉक्युमेंट्स अँड पेस्ट इट टू अदर एरियाज ऑफ द डॉक्युमेंट्स. म्हणजे काय का, तर आता याच्यातला एखादा वर्ड आहे, सपोज आता मी इथे बाहेर येऊ, जर आपण बाहेर बाहेर आल्याच्या नंतर आता इथे बघेल, हा इथे एक माझे डॉक्युमेंट्स आहे ओपन केलेले. इथून मी काय केलं, हे कॉल म्हणून आहे ते मला कॉपी करायचं आहे आणि तिथे घ्यायचं आहे. कॉल कॉपी करत असताना काय करायचं आहे, मी इथे काय केलं की हे जे कॉल आहे ह्याच्यावरती राईट क्लिक केलं आणि याला इथे कॉपी म्हणून ऑप्शन येते, तिथून कॉपी केलं. आता मी फाईल क्लोज केली, डोंट सेव्ह म्हणून क्लोज केली आणि आता आपल्या फाईलमध्ये गेलो. इथे मी पुन्हा राईट क्लिक केलं आणि इथे हा पेस्ट ऑप्शन आहे, कीप टेक्स्ट ओनली. सो मी तिथून कॉल जे कॉपी केलं होतं ते इथे काय झालं, पेस्ट झाले. ओके, किंवा तुमचं आता इथे साबले आहे. ओके, आता हेच तुम्हाला कॉपी करायचं आहे. तुम्ही राईट क्लिक केलं त्याच्यावरती,
ह्याला मी राईट क्लिक केलं आणि कॉपी म्हटलं, आणि आता मला काय करायचंय ते ह्या ठिकाणी पुन्हा पेस्ट करायचंय. मी पुन्हा हे राईट क्लिक केलं आणि इथे पेस्ट म्हटलं, साबले पुन्हा माझं होतं असं पेस्ट झालं. सो वर्ड allows you to copy text that already in your documents and paste it over areas of the documents. त्या डॉक्युमेंट कुठेही तुम्ही तो पेस्ट करू शकताय, which can save your time if there is a text that you wish to move from one area of the documents to another. याच्याने काय होतं की हा कॉपी पेस्ट ऑप्शन कशासाठी यूज केला जातो, की त्याच्यामुळे तुमचा टाइम वाचतो. जो टाईप करण्यासाठी तुम्हाला लागणारा जो वेळ होता तो टाइम वाचतो, त्याच्यामुळे हा कॉपी पेस्टचा ऑप्शन यूज केला जातो. यू कॅन कट अँड पेस्ट और ड्रॅग अँड ड्रॉप द टेक्स्ट, किंवा कट अँड पेस्ट सुद्धा करू शकतो. जसं की आता इथे हा साबले आहे, ते मला इथे नको आहे, मला त्याच्याऐवजी ह्या साबलेच्या खाली घ्यायचं आहे. इथे सिलेक्ट केलं, इथून काय म्हटलं कट म्हटलं, इथे आलो खाली मी एंटर केलं आणि इथे जाऊन पेस्ट म्हटलं, म्हणजे माझा इथून कट झाला आणि इथे पेस्ट झाला. ओके, त्याला म्हटलं होतं कट पेस्ट. Cut and paste and drag and drop the text. To copy and paste text. Copying text creates a duplicate of the text. Select the text you wish to copy. कॉपी केल्याच्या काय होतं की डुप्लिकेट कॉपी होतं, म्हणजे ऑलरेडी जी फाईल तुम्ही कॉपी करते ती त्याच्या जागेवर राहते, प्लस दुसरी फाईल नवीन तुम्ही सेम फाईल तुम्ही पेस्ट करता किंवा क्रिएट होते, किंवा फाईल म्हणण्यापेक्षा टेक्स्ट क्रिएट होतो. आणि याच्यामध्ये कट पेस्टला काय होतं की तुमची जी जुनी फाईल होती जिथून तुम्ही कॉपी करताय ती फाईल निघून तो टेक्स्ट निघून जातो, जो टेक्स्ट तिथून कॉपी करता येतो, आणि त्याच्याऐवजी नवीन ठिकाणी जिथे तुम्ही पेस्ट कराल तिथे नवीन टेक्स्ट तयार होतो. क्लिक द कॉपी कमांड ऑन द होम टॅब. आता याच्यात कॉपीचे सुद्धा दोन ऑप्शन दिलेले, मी तुम्हाला राईट क्लिकने दाखवलं किंवा अजून एक आहे. सिलेक्ट केलं, इथे होम टॅब मध्ये ह्या इथे दिसते कॉपी कॉर्नरला, तिथून कॉपी म्हटलं, इथे खाली आलो आणि इथे हा पेस्ट ऑप्शन आहे, पेस्ट वरती क्लिक केलं, ही एक आहे. प्लस मी राईट क्लिकने दाखवलं ती सुद्धा आहे. सो राईट बॅक टेक्स्ट होम टॅब अँड कॉपी. प्लेस द इन्सर्शन पॉइंट वेअर यू विश टू टेक्स्ट टू अपीयर. दाखवलं तुम्ही जिथे तुम्हाला कॉपी करायचं तिथे कॉपी करू शकता. क्लिक द पेस्ट कमांड ऑन द होम टॅब. पुन्हा पेस्ट कमांड आपण दिली होम टॅब वरून, म्हणजे पेस्ट वरती इथे क्लिक केलं, पेस्ट झालं. then text the next text will appear. त्याच्यात तुम्हाला नवीन टेक्स्ट दिसलं. कट अँड पेस्ट, कट अँड पेस्टला सुद्धा तसंच, मी इथून सिलेक्ट केलं, इथे कट म्हटलं, इथे जाऊन पुन्हा पेस्ट म्हटलं, म्हणजे काय इथून कट झालं आणि इथे पेस्ट झालं. सो सिलेक्ट टेक्स्ट विश यू कट and paste. Place your insertion point where you want to text appear. Click the paste command on the home tab. The next will appear. Okay. You can access the cut. आता कट साठी तुम्हाला काही शॉर्टकट सुद्धा दिलेले असतात कीबोर्डवरती, जसे की आता हा सापले मी सिलेक्ट केलं इथून. ओके, आणि ह्याला आपल्या कीबोर्ड वरती जे कीज आहेत त्याच्यातला कंट्रोल प्लस एक्स, कंट्रोल प्लस एक्स सिलेक्ट केला आणि इथे पेस्टला काय यूज केलं जातं, कंट्रोल प्लस व्ही. काय होतं पहिलं कट साठी काय होतं, एक मिनिट, कंट्रोल प्लस एक्स, कट, आणि कंट्रोल प्लस व्ही इज इक्वल टू पेस्ट, आणि इथे कंट्रोल प्लस सी इज इक्वल टू कॉपी. सो हे शॉर्टकट यूज केले जातात. कंट्रोल प्लस एक्स कशासाठी, कट साठी, कंट्रोल प्लस व्ही कशासाठी, पेस्ट साठी, आणि कंट्रोल प्लस सी कशासाठी, कॉपी साठी. सो पेस्ट कॉपी साठी.
त्याच्यानंतर आणखी एक ऑप्शन आहे ड्रॅग अँड ड्रॉप. आता हा कंट्रोल प्लस एक्स मी इथे लिहिलेला आहे. हा मला इथून उचलून काय करायचंय, इथे पेस्ट साबलेच्या समोर पुट करायचं आहे. तर मी इथे सिलेक्ट केला आणि ह्याला काय केलं, इथून सिलेक्ट केलं पहिलं. देन माझ्या माऊसचं जी हे आहे लेफ्ट की आहे ती प्रेस केली किंवा ती प्रेस करून होल्ड करून ठेवली आणि मला जिथे हवं त्या ठिकाणी गेलो आणि ती सोडून दिली. सो जिथून मी उचलून दुसऱ्या ठिकाणी ड्रॅग करून इथून दुसऱ्या ठिकाणी जाऊन ड्रॉप केलं. सो मला जिथे हवे त्या ठिकाणी मी येऊन ते ड्रॉप करू शकतो. सो ह्यालाच म्हटलं तर ड्रॅग अँड ड्रॉप. Then release the mouse button and text will be appear. Okay. If that does not appear in the text exact location which you can press the enter key on your keyboard to move the text to a new line. Then येतो find and replace. Okay. Find and replace. Suppose आता ह्याच्यामध्ये खूप मोठे डॉक्युमेंट्स आहेत माझे 2-3 किंवा 5-6 पेजचा आहे आणि त्याच्यामध्ये साबले कुठे लिहिले ते मला फाइंड आउट करायचं आहे आणि साबलेचे इथे मला काय टाकायचं आहे, दीपक टाकायचं आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल मला काय करावं लागणार आहे, सगळं find it. If you return sorry when you are working on longer documents it can be difficult and time consuming to locate specific word or phrase. तुम्हाला एखादी वर्ड किंवा एखादा फेज जर चूज करायचा आहे आणि खूप मोठी डॉक्युमेंट्स आहेत आणि ते तुम्हाला फाइंड आउट करायचं किंवा सर्च करायचं तर तुमचा खूप वेळ वाया जातो किंवा त्याच्यात वेळ जाण्याची शक्यता आहे, टाइम कन्झ्युमिंग असतं. मग त्याचा टाइम वाचवण्यासाठी हे जे आपल्याला ऑप्शन्स आहेत त्याच्यात वर्डमध्ये या टूलबारला होम टॅबला आपल्याला दिलेले फाइंड अँड रिप्लेस म्हणून आहेत की ते तुम्हाला इझी पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकता तुम्हाला हवा असलेला वर्ड किंवा फेज आणि त्याच्या ठिकाणी रिप्लेस म्हटल्याच्यानंतर तुम्ही त्याच्या ठिकाणी दुसरी फेज किंवा दुसरा वर्ड तुम्ही रिप्लेस करू शकताय. सो ते आता बघूयात. इन युअर एक्झाम्पल फ्रॉम द होम टॅब, कुठे होता आता आपण सध्या होम टॅबला, इथे दिसते होम टॅब. देन क्लिक द फाइंड डॉक्युमेंट्स, क्लिक द फाइंड डॉक्युमेंट्स, इथे दिसतं फाइंड. ओके. त्याच्यानंतर आता इथे काय करायचं मला, फाइंड कमांड द नेव्हिगेशन पेन विल अपियर ऑन द लेफ्ट साइड ऑफ द स्क्रीन. काय झालं की इथे नेव्हिगेशन पेन ओपन झाला तुमचा. देन स्क्रीन टाइप द टेक्स्ट यू विश टू फाइंड. आता मला फाइंड काय करायचं आहे, साबले SABLE. ओके. मी साबले म्हटल्याच्या नंतर किंवा साबले तिथे टाइप केल्याच्या नंतर काय झालं, नेव्हिगेशन विल अपियर on the left. Type the text you wish to find the field top on the navigation pane. In our example, we are type author's last name. Okay. If the text is found in the documents, it will be highlighted in yellow. जे तुम्हाला फाइंड झालेले आहेत तुमचे टेक्स्ट ते तुम्हाला काय होतं की येलो हायलाइट त्यांना झालेलं आहे, येलो कलर मध्ये त्यांना हायलाइट झालेलं आहे. Results appears in navigation pane. If the text appears more than once, choose a view. Then, if the text found in the documents, it will be highlighted in yellow, and preview on the result will appears in the navigation pane. If the text appears more than once, choose review option to review each instance. When an instance of text is selected, it will be highlighted in gray. आता काय झालं की जास्त जर असेल तर याच्यात एक मिनिट, जर तुम्हाला एक पेक्षा जास्त रिझल्ट मिळत असतील ते इथे रिव्ह्यू म्हणून आहेत. सो इथे तुम्ही या एरोवरती क्लिक केलं की तुम्ही जो सिलेक्ट कराल तो तुमचा ग्रे कलर मध्ये हायलाइट होतो बघा. ओके. सो navigation pane, review option in review each instance. When an instance of the text is selected, it will be highlighted gray. Arrow, use the arrow, move through the result one at a time. म्हणून तुम्हाला काय ते ॲरो यूज करायचे आहेत रिझल्ट प्रिव्ह्यू साठी, आणि जसे ॲरो तुम्ही यूज कराल त्याच्यानंतर तुमचे रिझल्ट असतात ते तुम्हाला प्रिव्ह्यू होतात. वेन यू आर फिनिश, क्लिक द एक्स टू क्लोज द नेव्हिगेशन पेन. म्हणजेच काय,
हा दिसतो तुम्हाला इथे, याला क्लिक करायचं, नेव्हिगेशन पेज तुमचा क्लोज होतो, हायलाइटेड विल बी डिसअपियर आणि तुमचा हायलाइट जो आहे तो निघून जाईल. यू कॅन ऑल्सो एक्सेप्ट टू फाइंड कमांड बाय प्रेसिंग कंट्रोल अँड एफ. आता हा फाइंड तुम्हाला इथून शोधताना कधी कधी माहिती पडत नाही की एक्झॅक्ट इन्सर्ट टॅबला आहे, होम टॅबला आहे, डिझाईनला आहे, फाइंड मग त्यासाठी शॉर्टकट की दिलेली आहे. मग फाइंडची शॉर्टकट की काय आहे, तर ती आहे कंट्रोल प्लस एफ इज इक्वल टू फाइंड. कंट्रोल प्लस एफ काय आहे, फाइंडचे. सो कंट्रोल प्लस एफ जर तुम्ही प्रेस केलात तर डायरेक्टली तुमचं नेव्हिगेशन पेन ओपन होतं. Navigation pin. You can also access control with keyboard. Okay. Then replace text. At a time, you may discover that you have made a mistake repeatedly throughout your document. म्हणजे सपोज मी एखादं डॉक्युमेंट यूज करतोय आणि तिथे किंवा तयार करतोय, त्याच्यामध्ये मला 2019 टाकायचं होतं आणि मी प्रत्येक ठिकाणी 2020 इन्सर्ट केलेलं आहे. सो आता काय झालंय, किंवा आता मला ज्या ठिकाणी दीपक टाकायचं होतं पण भरपूर ठिकाणी मी आता हे बघा, त्याच डॉक्युमेंट मध्ये मी 3 ठिकाणी साबले यूज केले, साबले साबले साबले. पण तिथे मला काय पुट करायचं होतं, तर मला इन्सर्ट करायचं होतं दीपक, म्हणजे माझी ती मिस्टेक झाली. मला आता ती जी मिस्टेक्स आहे माझी ती त्याचं ती जी आहे ती व्यवस्थित करायची किंवा सुधारायची आहे. सो मग आता मला काय करावं लागेल त्यासाठी, की साबले काढून तिथे दीपक. मग जर मी असं एक एक सिलेक्ट करत बसलो तर त्याच्यात माझा खूप वेळ वाया जाईल. मग त्यासाठी मला ऑप्शन काय, ते इथे रिप्लेस ऑप्शन दिसतो, रिप्लेस वरती क्लिक केलं. फाइंड व्हॉट रिप्लेस, म्हणजे काय रिप्लेस करायचं, तर साबले रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस विथ साबलेच्या इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, तर साबलेचे इथे मला टाकायचं आहे दीपक. म्हणजे मला जे रिप्लेस करायचं, फाइंड व्हॉट साबले, आणि काय त्याच्या वेळेला काय दीपक. मी काय ते, जर मला सिंगल असेल, सिंगल ठिकाणी पाहिजे तर मी एकदाच रिप्लेस करेन, किंवा मला जर सगळ्याच ठिकाणी चेंज करायचं तर रिप्लेस ऑल म्हणेल. ओके, 3 रिप्लेसमेंट मला दाखवलं इथे किती रिप्लेसमेंट झाल्या. म्हणजे जिथे माझं साबले होतं तिथे काय झालं, दीपक फ्रूट झालं. सो माझ्या 3, आणि किती रिप्लेसमेंट मी केलं तर त्याही मला दिसतात. मी 3 रिप्लेसमेंट केलेले आहेत. रिप्लेस, फाइंड अँड रिप्लेस, फाइंड व्हॉट, फाइंड, रिप्लेस विथ, फाइंड नेक्स्ट, व्ह्यू. देन एकदा झालं की तुम्ही पुन्हा क्लोज. आता हे जे आहे रिप्लेस कमांड जे आहे, ती तुम्हाला जर शॉर्टकट की त्याचं पाहिजे तर त्याचं शॉर्टकट की आहे CTRL कंट्रोल प्लस H is equal to replace. कंट्रोल प्लस H आला डायरेक्टली रिप्लेस, फाइंड अँड रिप्लेस. सो फाइंड अँड रिप्लेस साठी काय प्रेस करायचे, कंट्रोल प्लस H. मी त्यासाठी इथे तुम्हाला ज्या ज्या मी शॉर्टकट कीज देतोय त्या इथे मी लिहून ठेवतोय, म्हणजे तुम्ही त्या नोट डाऊन करायच्या, कारण तुम्हाला ते इझी पडतील पुढे जाऊन. कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये कशामध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे क्वेश्चन्स येऊ शकतात शॉर्टकटचे, शॉर्टकट कीज. त्याच्यामुळे हे तुम्हाला लिहून घ्यावे लागतील. सो हे तुम्ही सगळं मी देतोय त्या पद्धतीने लिहून घ्या. देन अनडू अँड रिडू. अनडू अँड रिडू. आता अनडू अँड रिडू याच्या नावातच आहे. मी सपोज एखादा इथे दीपक टाईप केलं, दीप टाईप केलं, किंवा एक मिनिट, दीप टाईप केलं, पण मला हे टाईप केलं म्हणजे काय, आय कॅन, सॉरी इथे काय केलं मी, टाईप केलं म्हणजे काय, आय डू दिस, म्हणजे काय केलं की मी ते केलं, पण मला ते करायचं नव्हतं. म्हणजे काय की अनडू, मला ते करायचं नव्हतं. मग जर ते मला करायचं नको असेल तर त्याला अनडू म्हटलं. तर मग अनडू साठी काय यूज केलं जातं, तर याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, इथे 2 ऑप्शन दिसतात बघा, 2 एरो दिसतात, अनडू टायपिंग अँड
रिपीट टायपिंग, त्याला रिडू म्हटलं जातं. सो अंडू टायपिंगला काय केलं मी, इथे क्लिक केलं, ते माझं टिप निघून गेलं. पण नाही, माझ्याकडून चुकून ते केलंय. मला ते हवं होतं, म्हणजे पुन्हा काय करावं लागेल, मला रिडू करावं लागेल. मग त्यासाठी इथे पुन्हा रिडू टायपिंग म्हणजे पुन्हा आलं. सो हे एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, की तुम्ही एखादं जर तुमच्याकडून काही डिलीट झालं किंवा ते तुम्हाला पुन्हा हवं आणायचं असेल, तर तुम्ही रिडू म्हणू शकता किंवा अंडू म्हणू शकता. हे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल असतात. आता याचे शॉर्टकट सुद्धा काय आहेत, की रिडूचे आणि अंडूचे. सो इथे आपण शॉर्टकट लिहूया त्याचा, CTRL कंट्रोल प्लस Z is equal to undo and control plus Y is equal to redo. ओके. सो हे तुमचे शॉर्टकट सुद्धा तुम्हाला हे यूज करता येतात. किंवा याच्यासाठी फंक्शन की ज्या असतात तुमच्या, त्याही तुम्हाला यूज करता येतात. आता इथे तुम्हाला फंक्शन की दिसत आहेत वरती. सो रिडू साठी तुम्हाला आणखी एक फंक्शन की यूज करता येते. ती आता सपोज मी इथे केलं, टाईप केलं आणि डिलीट केलं. आता रिडू पाहायचं, ते F3 म्हणून जी फंक्शन की आहे ती प्रेस केल्याच्या नंतर तो इथे नाही होत आहे. कदाचित ते आता नवीन याला काढलं असेल. पण F3 ने पूर्वी कसं होतं, की F3 ने सुद्धा रिडू व्हायचं. सो हे प्रकार आहेत. किंवा हे जे होते, आता फर्स्ट चॅप्टरला आपल्याला एवढं होतं लर्निंग वर्ड्समध्ये. कंट्रोल प्लस एक्स, कट, पेस्ट, कॉपी, फाइंड, रिप्लेस, अंडू, रिडू, हाऊ टू ओपन वर्ड, देन यूज ऑफ नेव्हिगेशन पेन. सो हे एवढं आपल्या फर्स्ट लेसनला होतं. मग हा फर्स्ट लेसन आपला आज इथे संपलाय. आपण थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरला आपण चालू करूयात सेकंड लेक्चर आपलं लर्निंग वर्ड 2. So thank you.